परखंदे या टीमला, दोनही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानावरती आपण बघतोय. स्ट्रायकर एंडला असेल तो फलंदाज अजय मोरे. या मोसमात चांगल्या बहरात असणारा हा खेळाडू आपण बघतो मॅन फ्रॉम होराले अजय मोरे, आणि त्याच्या जोडीला कुणाल पाटीलला आपण बघतोय. मात्र पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय विनय सकपाल. पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा सरळ बॅटना फटका खेचला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे फंबल होत असताना, पण इथे मात्र आपण बघतोय 2 धावा या ठिकाणी कंप्लीट या दुहेरीच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय तो फलंदाज अजय मोरे. फुलटॉस ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. या मॅच मधील हा पहिला चौकार. या दरम्यान सन्माननीय सदानंद मोरे त्याचबरोबरीने सतीश शेवाळे साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. मराठा प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत असेल. अगोदरला चौकार, तदनंतर येतोय षटकार, आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये, एकूण धावसंख्या होते धावफलकावरती 12. अजून एक चांगला स्ट्रोक. अजय मोरे आपला फॉर्म कायम ठेवत असताना या मॅच मध्ये आक्रमणाला सुरुवात करतोय. अजून एक चौकार येतो आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 16. नुकताच खालापूर प्रीमियर लीग संपन्न झाले आणि त्या स्पर्धेमध्ये टुर्नामेंट ऑफ द प्लेयर अर्थातच प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा किताब या खेळाडूने प्राप्त केला होता. अजय मोरे चांगला टचमध्ये आणि त्याची जोहर तो मैदानावरती दाखवतोय. हा पटका पसला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. झेल ड्रॉप, महत्वपूर्ण झेल होता आणि त्या ठिकाणी तो ड्रॉप केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. कॅच त्या ठिकाणी सोडलेला आहे. 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि धावसंख्या होतीये 18 धावा लागतायत त्या धावफलकावरती. कॅचेस विन द मॅचेस सातत्यानं म्हटलं जातं. इथे अजय मोरे सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं, याचा अर्थ आपण बघतो की आक्रमणाला तुम्हाला सामोरं जावंच लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये बिनबाद 24. त्यासाठी या स्पर्धेचे आयोजक मिलिंददादा सावंत यांचे सुपुत्र पर्व याच्या नावानं पर्व मिलिंद सावंत यांच्या माध्यमातून तब्बल 2100 रुपयाचं कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल. खरं तर पर्व मिलिंद सावंत, मिलिंददादा सावंत यांचे सुपुत्र, आणि त्यांच्या नावानं पहिला अर्धशतक जो खेळाडू या ठिकाणी झळकावेल त्यासाठी तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक देऊन त्याचा गौरव त्या ठिकाणी केला जाईल. खूप चांगली स्पर्धा आहे, खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. दुसरा सामना सुरू झालेला आहे आणि अजय मोरे याने आपल्या बॅटिंगचे जोहर दाखवायला आता सुरुवात केली आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दीपेश कदम आलाय गोलंदाजीला.
पुन्हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. इथे झेल कॅरी केला जाईल आणि पहिला धक्का कुणाल पाटीलच्या रूपात बॅटिंग करत असणाऱ्या रिद्धी सिद्धी 11 शिंदीवाडी परखंदे या टीमला. पहिली विकेट या ठिकाणी गमावली जात आहे. धावफलक स्थिरावेल 24 या धावसंख्येवरती. अजय मोरेने एका बाजूने आक्रमण केलंय, दुसऱ्या बाजूने पहिली विकेट गमावली ती बॅट्समन कुणाल पाटील आणि बॅट्समन मैदानावरती दाखल होत असताना अमर मोरे याला आपण बघतोय. अजय मोरे याचा हा बंधू. लुपिंग फुलटॉस ऑन साईडला फटका कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 25 धावा आहे धाव फलकावरती. अगोदरच्या मॅचमध्ये खरं तर धावा फार कमी होत्या, 44 वरती रोखलं होतं सूरज लबडे यांच्या टीमला, पण तदनंतर त्या धावसंख्येचा बचाव सुद्धा झाला होता. याचा अर्थ या खेळपट्टीमध्ये गोलंदाजांसाठी भरपूर काही दडलं आहे, पण त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. अचूक टप्पा, वेगावरती नियंत्रित गोलंदाजी तुम्हाला या ठिकाणी दाखवावीच लागेल. विशेषतः गोलंदाजांची कामगिरी जर उंच दर्जाची तुम्हाला पाहायची असेल तर क्षेत्ररक्षकांची साथ लाभणे तितकंच महत्त्वाचं असेल. आणि या मॅचमध्ये तसा झेल सोडला विशेषतः अजय मोरे या फलंदाजाचा आणि कदाचित आक्रमण होण्याची शक्यता त्याच्याकडून भरपूर असेल. 24 वरती धावसंख्या आपण बघतोय. मराठा प्रीमियर लीग 2025चं हे शानदार पर्व 8व्या सीझनमध्ये आहोत आपण. खरं तर अध्यक्ष भूपेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजक मिलिंददादा सावंत यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली स्पर्धा. त्यांना इतरांनी दिलेली साथ आहे. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. चेंडूच्या मेरिटनुसार हा फटका सजवला, मनगट बदललं, त्याचबरोबरीने बदलला गेला स्टान्स आणि तदनंतर लगावला स्विच हिटच्या जोरावरती षटकार. बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये अजय मोरे. झेल ड्रॉप झाला आणि तदनंतर तो थांबण्याचं नाव घेत नाहीये. खरं तर या मैदानाची परिसीमा अगदी छोटीशी आणि अशा वेळेला तुम्हाला या छोट्या छोट्या चुका आहेत ना, ते या मोठ्या स्पर्धेतून कदाचित तुम्हाला बाहेर घेऊन जातील. त्यामुळे सातत्यानं तुम्हाला चांगला खेळ 100% योगदान तुम्हाला द्यावंच लागेल या मैदानावरती. दुसरं षटक टाकतोय तो गोलंदाज दीपेश कदम. अजून एक फुलटॉस, दिशा दिली जाते. इथे काय घडलं, आउटफील्डनं थोडासा दगा दिला तो अजय मोरे या फलंदाजाला. असं वाटलं होतं चेंडू बॅटमधून निघाल्यानंतर सत सीमारेषेच्या दिशेने जाईल, पण अखेर आउटफील्डमध्ये अचानक बदल आपण बघितला आणि त्या कारणास्तव चेंडूनं वळण घेत चेंडू स्टॉप झाला. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 32. 2 षटकानंतर मैदानावरती पाणी घेऊन जायचे. बॅटिंग करणारा संघ आपण मैदानावरती पाणी घेऊन जा. अजून एक चांगला स्ट्रोक. अजय मोरेचा हा बंधू अमर मोरे त्यानं सुद्धा आपले इरादे आता या ठिकाणी स्पष्ट केलेत. मैदानावरती असेल पाणी ड्रिंक्स ब्रेक. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 38.
अमोलदादा मोरे यांचे या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचे आम्ही स्वागत या मराठा प्रीमियर लीग 2025 मध्ये करतोय. खरं तर शिवतेज फिटनेस सेंटर या टीमचा ते हिस्सा असतील. अमोलदादा मोरे त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. मिलिंददादा सावंत यांचा अगदी कटाक्ष भरपूर आहे आणि करडी नजर आहे. प्रत्येक आलेल्या अतिथी मान्यवरांचा मित्र म्हणून त्यांच्या माध्यमातून यथोचित असा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यासाठी विशेषतः आपण मिलिंददादा यांनाही आभार व्यक्त केले पाहिजे. 2 षटकांचा खेळ संपला. 38 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय जय मोरे. जयेश त्याला जास्त वेळ घेऊ नका. सरळ बॅटना फटका खेचला. वेगवान स्ट्रोक आहे पण त्याहीपेक्षा खूप चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतोय. चेंडूची फेकी खरं तर जरूर उशिरानं झाली पण खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी म्हणता येईल. अक्षय त्या ठिकाणी होता, त्याने या चेंडूला स्टॉप केलं. 1-2 धावा या ठिकाणी मिळतील. धावा संख्या होते 40. विकेटच्या बाजूला चेंडू रेंगाळतोय. थांबवलं या चेंडूवरती जय मोरेनं. अजयला आपण बघतोय बॅटिंगसाठी खूप चांगली इनिंग त्यानं अद्यापर्यंत साकारले. 40 धावा आहेत त्या धाव फलकावरती. एका बाजूला बॅटिंग करतोय रिद्धी सिद्धी 11 शिंदेवाडी परखंदे आणि त्यांच्या विरोधात साईदीप 11 टॉस जिंकून करतोय पहिल्यांदा फिल्डिंग. इथे चांगला स्ट्रोक. एक पाऊल पुढे सरसावत हा फटका सजवला. सरळ क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू निघाला 6 धावांसाठी. 6 धावा. 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 46. कमालीचा फुटवर्क, खूप चांगली बॅटिंग, स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता आता सादर करतो अजय मोरे. स्वीप, स्लॉग स्वीपच्या जोरावरती हा फटका क्लिअर केला जातोय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय हा उत्तुंग षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने अर्धशतक कंप्लीट होत असताना बॅटिंग करणाऱ्या परखंदे टीमचं 52 धावा लागतायत त्या धाव फलकावरती. एखाद्या खेळाडूनं जर अर्धशतक कंप्लीट केलं तर मिलिंददादा सावंत यांच्या माध्यमातून तब्बल 2100 रुपयाचं कॅश प्राईज त्यांचे सुपुत्र पर्व याच्या नावाने दिलं जाईल आणि वैयक्तिक 45 धावसंख्येवरती खेळ करतोय तो अजय मोरे हा फलंदाज. संधी असेल कॅश खरं तर ड्रॉप झाला होता आणि तदनंतर कमालीची बॅटिंग त्याने साकारले. बावन्न धावा धाव फलकावरती. येईल का या स्पर्धेतील पहिला अर्धशतक अजय मोरेच्या बॅटमधून. ऑन साइडला लांबच लांब या स्पर्धेतील अर्धशतक साजरा करणारा हा षटकार अजय मोरे याच्या बॅटमधून आपण बघतोय. डीजे थँक्यू डीजे. पहिला अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होत असताना या स्पर्धेतील अजय मोरेनं ठोकलाय. वैयक्तिक 51 या धावसंख्येवरती तो खेळ करतोय. फुलटॉस कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. इथे चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा पार जातोय. चौकाराच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 62 धावा आहेत धाव फलकावरती. 62 धावसंख्या धाव फलकावरती. 1 विकेट या ठिकाणी गमावले. 3 षटकांचा खेळ संपलाय. मिलिंददादा सावंत यांचे सुपुत्र पर्व याच्या नावानं तब्बल 2100 रुपयाचं कॅश प्राईज लावण्यात आलेलं होतं अर्धशतकासाठी आणि ते आता प्राप्त करतोय तो बॅट्समन अजय मोरे. त्याचबरोबरीने मंगेशदादा कदम यांच्या माध्यमातून लगातार 3 6 साठी 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात येणार होतं आणि ते पारितोषिक सुद्धा आता प्राप्त करतोय. 3 षटकार लगावत अजय मोरेने अर्धशतक झलकावलं. तो खेळतो वैयक्तिक 55 या धावसंख्येवरती. एकंदरीत 2100 + 500 याचा अर्थ तब्बल 2600 रुपयाचं कॅश प्राईज असेल
अजय मोरेला कमालीची बॅटिंग राहिले. 62 धावा आहेत त्या धावफलकावरती. सातत्यानं आपण उल्लेख करतो की कॅचेस विन द मॅचेस. 1983चा वर्ल्ड कप सर कपिल देव यांनी जर का झेल टिपला नसता सर विवियन रिचर्ड्स यांचा, तर 1983चा वर्ल्ड कप पहिला विश्वचषक भारतीय संघाला जिंकता आला नसता. हर्षल गिब्सनं 1999च्या वर्ल्ड कपमध्ये झेल ड्रॉप केला. तदनंतर कधीही दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषक जिंकलेला नाही आहे. श्रीसंत यांनी जर का 2007च्या वर्ल्ड कपमध्ये मिसबा उलक यांचा झेल टिपला नसता तर विश्वचषक जिंकता आला नसता तो भारतीय संघाला. आणि इथे मात्र झेल सुटला आणि तदनंतर अजय मोरेच्या बॅटिंगचा तडाखा सहन करतोय तो फिल्डिंग करणारा साईदीप 11 हा संघ. आणि माझा बंधू जर का चांगली कामगिरी करत असेल तर मी का मागे राहायचं हेच सांगत असताना अमर मोरे सुद्धा ठोकतोय लगातारचा दुसरा षटकार. मी अगोदरच सांगितलं होतं की मराठा प्रीमियर लीग म्हटलं की जयेश दलवीचा नेहमीच बोलबाला राहतो, पण आज त्याच्याच संघाविरुद्ध अजय मोरेनं स्वतःला सिद्ध केले. स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता त्यानं मैदानावरती सादर केली आणि त्यानं सांगितलं की या स्पर्धेमध्ये जयेश दलवीला मागे सारत मी एक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न जरूर करेन. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याने या ठिकाणी साजरं केलं. एकूण धावसंख्या होते 68. चेंडू जर का मैदानाच्या बाहेर गेला सीमारेषेच्या बाहेर तर मी खेळाडूंना विनंती करेन की आपण चेंडू मैदानावरती लगेचच पाठवायचं आहे. खरं तर जे प्रेक्षक जे खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत त्यांना आम्ही विनंती करतो की आपण सहकार्य करावं, कारण स्पर्धा आपली आहे. इथे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं सीमारेषा जवळ आहे, त्यामुळे सातत्यानं धावांचा रतीप आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच अनुषंगाने आता वाटचाल सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या परखंदे टीमकडून. लगातारचा दुसरा षटकार आल्यानंतर तिसरा षटकार ठोकतोय तो बॅट्समन अमर मोरे. धावसंख्या होतीये 74. 74 धावा लागतात त्या धावफलकावरती. ऑन साईडला फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हा झेल टिपला जातोय. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. खरं तर आपण बघू शकाल मयूरदादा मुंडे त्याचबरोबरीने शुभम मोरे यांची प्रचंड मेहनत आहे. विकी आंबरे असतील, अजिंक्य जाधव, नीरज दाबणे, मुन्ना मोरे या सगळ्यांची मेहनत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मिलिंद सावंत यांनी या सगळ्यांना एकत्रित केलं आणि मानाची आणि सन्मानाची स्पर्धा या ठिकाणी मराठा प्रीमियर लीग 2025 पर्व 8 भूपेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन. पहिला दिवस 3 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या दिवसातील दुसरा सामना मैदानावरती रंगतोय आणि दुसऱ्या मॅचमध्ये टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना रिद्धी सिद्धी 11 सिंधीवाडी परखंदे संघ जाऊन पोहोचला अद्यापर्यंत 2 बाद 74 या धावसंख्येवरती. वैयक्तिक 19 धावसंख्येची इनिंग या ठिकाणी साकारली होती. अमर मोरे बाद झालाय आणि 14 चेंडूवरती 50 धावसंख्येची भागीदारी दोनही बंधूंकडून आपल्याला पाहायला मिळाली. अमर मोरे आणि अजय मोरे या दोन खेळाडूंकडून खूप चांगली पार्टनरशिप. हाफ ट्रॅकर ऑन साइडला क्षेत्ररक्षकाचा घेतला वेध. फलंदाज या ठिकाणी रुपेश पाठारे. बॅक टू द पॅव्हिलियन. चौऱ्याहत्तर या धावसंख्येवरती धावफलक आता स्थिरावले, कारण लगातार 2 विकेट या ठिकाणी गमावलेले आहेत. रुपेश पाठारे गेल्या पावली माघारी परतलेत. 5व्या क्रमांकावरती दाखल होत असताना रुपेश मोरे याला आपण बघतोय. अजय मोरेनं खूप चांगला खेळ या ठिकाणी साकारलाय. या षटकात विशेषतः तो नॉन स्ट्रायकर एंडवरतीच राहिला. 2 षटकार सुरुवातीला जरूर लगावले या षटकामध्ये बॅट्समन अमर मोरे या फलंदाजांना, पण तो जसा बाद झाला तदनंतर ऑन अ हॅट्रिक असेल तो गोलंदाज जयेश दलवी. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू स्टॉप झाला नाही आणि त्या कारणास्तव एक धाव या ठिकाणी घेतली जात आहे. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 75 धावा आहेत धाव फलकावरती. या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. किती धावांचं टार्गेट दिलं जाईल? भले 75 धावा अद्यापर्यंत उभारल्या असतील. या धावाही चेस होतील असं मैदान आहे. जयेश दलवीकडे ती क्षमता आहे. चांगले फलंदाज
साईदीप 11 या टीममध्ये सुद्धा दिसून येतात आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता या धावसंख्येचा सुद्धा पाठलाग या ठिकाणी होऊ शकतो. इथे कलेक्शन झालं नाही, दुहेरी धाव कंप्लीट आणि या दुहेरीच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे 77. येणारे 24 चेंडू 78 धावसंख्येचा पाठलाग करायचे. साईदीप 11 या टीमला या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील नक्कीच आपण बघणार आहोत. मानस मनोरे असतील मायक्रोफोनवरती. पण यानंतरची मॅच राजे शिव छत्रपती वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात स्वामी समर्थ 11. मी दोनही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. राजे शिव छत्रपती वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात स्वामी समर्थ 11 दोनही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यावं. 24 चेंडू 78 धावसंख्येचा पाठलाग करायचे. चला मैदानावरती उतरा. अजय मोरे लगेच आपण आपले खेळाडू घेऊन मैदानाचा ताबा घ्यायचे कारण वेळ फार महत्त्वाची आहे. वेळेला फार महत्त्व असेल. मैदानावरती फिल्डिंग करताना तुम्हाला वेळेचं बंधन असेल याची दक्षता घ्या आणि आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. 24 चेंडू 78ची गरज. मायक्रोफोनवरती असतील मानस मनोरे. त्या अगोदर मी राजे शिव छत्रपती वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात स्वामी समर्थ 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉससाठी यावं. सूरज लबडे आणि विकी आमरे दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतो आपण टॉससाठी या लगेच. इनिंग ब्रेकमध्येच टॉस होईल. या ठिकाणी आपण बघतो या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय मिलिंददादा सावंत यांना आमची विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सदानंद मोरे साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. अतिथी देवो भव भारतीय संस्कृती. कॅमेरामॅनला मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती क्षणक चित्र या ठिकाणी. कॅमेरामॅनला विनंती आहे. फॉर्च्यून इव्हेंट कॅमेरामॅन. मुख्य व्यासपीठावरती अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान होत असताना या स्पर्धेचे आयोजक मिलिंददादा सावंत यांच्या माध्यमातून सदानंद मोरे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. यानंतर सतीशजी शिवाळे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचे. प्रत्येकाचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना खरं तर या स्पर्धेचंच नामकरण मराठा प्रीमियर लीग आणि आपली मराठी संस्कृती सांगते की गेस्ट इज गॉड. आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवराचं स्वागत करणं ही आपली भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन या मुख्य व्यासपीठावरती होत असताना टॉस केला जाईल. मी सदानंद मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं. टॉस त्याचबरोबरीने सतीशदादा शेवाळे यांना मी विनंती करतोय की आपण सतीशजी शेवाळे साहेब जे स्वतः पत्रकार आहेत आणि त्यांनाही आमची विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये जावं. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. स्वामी समर्थ या टीमनं टॉस जिंकलेला आहे. 24 चेंडू 78ची गरज. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. मात्र मायक्रोफोनवरती असतील मानस. शुक्रिया अंकित जी मालूसरे सर. तो चलिए तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी खिलाड़ियों का एमपीएल सीजन 8 में करेंगे तहे दिल से स्वागत और चलेंगे मैदान के अंदर दूसरी पारी की शुरुआत.
पहली गेंद पर लाउड अपील यहाँ से की जरूर गई है, उत्साह भरपूर था। ऐसा लगागा विकेट कीपर को कि शायद यहाँ से एज हो सकती है, लेकिन अंपायर ने अपील को नकारा। हमारे दोनों ही अंपायर, मेन अंपायर प्रीतम पाटिल सर को हम देखेंगे, स्क्वायर लेग अंपायर हमारे भोईर सर। इस बार भी बल्ला घुमाने की कोशिश, लेकिन सबमरीन डिलीवरी, टप्पा खाने की बात। गेंद में आपको उतना उछाल नजर नहीं आएगा। टॉट गेंद के साथ शुरुआत यहां से जरूर की गई है। P1 की ओवर के लिए गेंदबाजी मार्ग पर रुपेश को आप देखेंगे। इस बार की गेंद भी बढ़िया थी, वेरिएशन का अच्छा इस्तेमाल कर रही है। अगर आप रुपेश के रनअप को देखेंगे तो उतना लंबा रनअप लेते नहीं है, कम रनअप से आते, शॉर्ट रनअप से आती है, लेकिन गेंद को घुमाने की काबिलियत इस खिलाड़ी के पास। कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द ग्राउंड, मोबाइल का नेटवर्क और क्रिकेट का फुटवर्क। गेंद वाइडिश लॉन्ग ऑन के बाहर मिलेंगे 6 रन। थैंक यू डीसी। जयेश तड़वी कमाल के खिलाड़ी है। हमेशा ग्रामीण टेनिस क्रिकेट में इस खिलाड़ी का बोलबाला रहा है, लेकिन रुपेश ने बताया पुराना चावल जिसका स्वाद सबसे खतरनाक होता है, ओल्ड इज गोल्ड, ये हमेशा हम कहते हैं, और अच्छा एक्सपीरियंस। इस बार कमाल का शॉट, जगह बनाई, शफल हुए थे, गेंद को फेंक दिया सीधा स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर से, अनदर मैक्सिमम। P1 की पहली ओवर का खेल समाप्त हो चुका है। पीछा करना है बल्लेबाजी करते हुए टीम चैंपियन जो रही थी पिछले साल की साइद बलवन, जिन्हें 78 रन बनाने हैं इस मैच में। और P1 की ओवर के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 12 रन बगैर नुकसान। और अगर हम समीकरण की बात करें तो आने वाली 18 गेंदें और जीत के लिए डबल 6 यानी 66 रनों का समीकरण आपको यहां से जरूर बनता हुआ नजर आएगा। फॉर्चून लाइव इवेंट की टीम इस टूर्नामेंट को लाइव कवरेज कर रही है। जितने दर्शक यूट्यूब के माध्यम से हमारे साथ लाइव जोड़ी गई है, उन सभी का भी हम स्वागत करेंगे। अगर आप चैनल पर नहीं है तो लाइक शेयर सब्सक्राइब आप बिल्कुल कर सकती है। दूसरी ओवर की शुरुआत, दुधारी तलवार लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद, ये हम हमेशा कहते हैं। रिवर्स स्वीप, स्विच हिट करने की कोशिश यहां से जरूर की जाएगी, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई कांटेक्ट नहीं है। विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, ये हम हमेशा कहते हैं। और एक डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। इस बार की गेंद जरूर थी, लेकिन व्हाइट लाइन के बाहर आईसीसी का लॉ नंबर 22, यहां से व्हाइट बॉल का डिसीजन आपको जरूर आता हुआ नजर आएगा। व्हाइट गेंदी थोड़ी सी परेशानी जनक हो सकती है। दूसरे ओवर में गेंदबाज नयन दलवी को आप बॉलिंग मार्क पर देखेंगे। इस बार देखिए बैकफुट से बाजू की ताकत का किया जाएगा इस्तेमाल, गेंद क्लियर करेगी लॉन्ग ऑन बाउंड्री को और मिलेंगे आधा दर्जन रन। थैंक यू डीसी। जब आप बड़े टोटल का पीछा कर रही है तो दोनों तरफ से अटैक होना बहुत जरूरी है। और विनय सकपाल को पता है गर्म है लोहा तो मार दो हथौड़ा, और यहां से अब दोनों तरफ से रनों की बरसात होती हुई नजर आएगी। यह भी शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी, ऊंचाई ज्यादा मिली है, वापसी करने का मौका, हाथों में आई हुई कैच। पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, ये हमेशा कहा जाता है। गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती, इस बात का जिक्र मैं हमेशा करता हूं। यहां से कैच छोड़ा गया, एक जीवन दान बल्लेबाज विनय सकपाल को यहां से दिया जाएगा। और क्रिकेट के खेल में जीवन दान बहुत महंगी साबित होती है। बल्लेबाज को अगर आप मौका देंगे तो फिर मौके पे चौका वो जरूर लगाएंगे, लेकिन निगाहें होने वाली है पूरी तरीके से जयेश तड़वी पर। एक हार्ड हिटर खिलाड़ी, कई बेस्ट बैटर, मैन ऑफ द सीरीज के रिकॉर्ड
मैन ऑफ द सीरीज के अवार्ड इस खिलाड़ी ने अपने नाम किए हैं और आज उसी खेल को मैदान के अंदर दिखाने की जरूरत। हाफ ट्रैकर बॉल थी, बैकफुट पर गए, स्क्वायर कट किया। ताकत से ज्यादा अकल का इस्तेमाल करना होता है, लेकिन ये मिस फील्डिंग कर बैठी है। क्या कर रहे हैं ये सवाल है। गेंद जाएगी बैकवर्ड पॉइंट के बाहर, 4 रन। इन्हीं 4 के 7 रनों को मिलेगी रफ्तार और स्कोर कार्ड के ऊपर टोटल बनेगा 24 यानी 24 रन। थोड़े से महंगे साबित जरूर हुए, जहां पे आप पहली पारी में कमाल की बल्लेबाजी रही थी रिद्धि सिद्ध 11 शिंदेवाड़ी परखंडे टीम की। इस बार ऑन साइड पर अटैक किया, कैच का मौका बन सकता है। खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, फील्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कैच एंड फर्स्ट विकेट बैटर जयेश दलवी इज आउट। थैंक यू डीसी। जयेश दलवी, हार और जीत के बीच ये खिलाड़ी सबसे बड़ी दीवार बनकर खड़ा था बैटिंग करने वाली टीम साइदे बल्लवन के लिए, लेकिन सबसे बड़े विकेट को छटकाया जाएगा। गेंदबाज ने बताया, भले ही मेरे ऊपर रन बरसे हो, लेकिन कमबैक करने की ताकत मेरे पास है, क्योंकि कमबैक इज बेटर देन सेटबैक, ये हमेशा कहा जाता है। इस बार भी अटैक करने की कोशिश, बैक टू बॉलर अपने फॉलो थ्रू में करेंगे गेंद का कलेक्शन। टॉट डिलीवरी यहां से आपको जरूर नजर आएगी। टॉट गेंद पे नंबर होता है 0 एंड सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू, ये हमेशा कहा जाता है। दूसरी ओवर का खेल होगा समाप्त, पीछा कर रहा है 78 का। रन बनेंगे स्कोर कार्ड पर 24, लॉस ऑफ 1 विकेट, और समीकरण बनेगा आने वाली 12 गेंदें और जीत के लिए 54 रनों की जरूरत। लेकिन मैदान पर होगा ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक, क्योंकि 2 ओवर के बाद आपको ड्रिंक्स को लेकर मैदान के अंदर जाना होता है। चलिए, अगर जरूरत नहीं है तो कोई बात नहीं, अंपायर का मैच कंटिन्यू अप का इशारा यहां से जरूर आएगा। और तीसरे ओवर की बागडोर को संभालने के लिए गेंदबाज कुणाल पाटिल, जो आपको बॉलिंग ट्रैक के ऊपर आते हुए नजर आएंगी। 12 में 54 बनानी है। विनय सकपाल का छोड़ा हुआ कैच और उनको मिला गया जीवन दान इस मैच में कितना महत्वपूर्ण होगा, ये बात देखने लायक हो सकती है। विनय सकपाल, आपको जीवनदान मिला, नसीब आपके साथ है, लेकिन अब आपको मेहनत करनी पड़ेगी, क्योंकि नसीब और मेहनत ये जब साथ में आती है तो इंसान आसमान की बुलंदियों पर जाता है, ये हम हमेशा कहती है। अटैक किया, इस बार ऑन साइड पर कैच का मौका बन सकता है। पहली गेंद पर फील्डर मेकिंग नो मिस्टेक, द कैच हैज बीन टेकन एंड द बैटर विनय सकपाल गोइंग बैक टू पवेलियन, सेकंड विकेट डाउन। थैंक यू डीसी। न्यू बैटर एट नंबर 4 की पोजीशन पर जय मोरी मैदान के अंदर आपको इन होते हुए नजर आएंगे। सलामी बल्लेबाजों की जोड़ी पवेलियन में वापस लौट चुकी है और यहां से अब जीत की राह पर कदम बढ़ाने की शुरुआत कर दी है गेंदबाजी करती हुई टीम रिद्धि सिद्ध 11 परखंडे ने। इस बार भी अटैक किया, मिस टाइमिंग स्ट्रोक हुआ, टॉप एज लिया, शॉर्ट कवर में इस कैच को अंजाम दिया जाएगा। जैसे आए थे वैसे ही वापस जाएंगे। तीसरा विकेट, बैक टू डग आउट।
थैंक यू डीजे। और यहाँ से इस विभाग के एक और बेहतरीन खिलाड़ी, गोरठण के स्टार प्लेयर, गोरठण के चॉकलेट बॉय जिन्हें मैं कहता हूँ, अक्षय जी पाटिल, इनका भी यहाँ पे आगमन हो चुका, उनका भी हम स्वागत करेंगे एमपीएल सीजन 8 में। लेकिन यहाँ से अब थोड़ी सी दुविधाएं, डिफिकल्टीज क्रिएट हो चुकी है बैटिंग टीम साइदे बिलवर के लिए। इस बार भी अटैक करने की कोशिश थी, फुलर लेंथ वाली ऑलमोस्ट डिलीवरी, टप्पा खाने के बाद आपको थोड़ी से उछाल लेते हुए नजर आएगी, एकदम बैट के ऊपर से गेंद निकल गई विकेट कीपर के दस्तानों में और डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। कुणाल पाटिल कमाल का बॉलिंग परफॉर्मेंस, बैकफुट पर गए, इस बार स्क्वायर कट किया, शॉट थर्ड मैन पर डायरेक्ट हिट, बिल्कुल लगी है। क्या कमाल की फील्डिंग है, जितनी प्रशंसा की जाए उतनी कम, बल्लेबाज होंगी रन आउट। थैंक यू डीसी। ओमकार नए खिलाड़ी मैदान के अंदर आपको नेट नंबर 6 के पोजीशन पर जाते हुए नजर आएंगे। टॉप ऑर्डर धराशायी हो चुका है, जयेश दड़वी, विनय सकपाल, सुमित सावंत और जय मोरी, ये चार खिलाड़ी आपको डगआउट में नजर आएंगे। और लोअर मिडल ऑर्डर वाले बैटर जो आपको इस रन चेजिंग में अब मैदान के अंदर नजर आएंगे। प्रवीण के साथ बल्लेबाज ओमकार, ये जोड़ी आपको नजर आएगी। लेकिन कमाल की गेंदबाजी की है नरेश सर, गेंदबाज कुणाल पाटिल ने तीसरी ओवर में मैच को यूटर्न दिया है। इस बार की गेंद भी बढ़िया थी, एक्स्ट्रा बाउंस बेटन द बैटर ऑन क्रीज, ये सिचुएशन आपको नजर आएगी और यहां से होगी डॉट गेंद की समाप्ति। ओवर नंबर 3 हैज बीन ओवर एंड द टोटल ऑफ स्कोरबोर्ड इज 25, लॉस ऑफ 4 विकेट। समीकरण बनेगा आने वाली 6 गेंदें और जीत के लिए 53 रनों की जरूरत। छह गेंदे है, 53 का करना है पीछा। साइदी बिलवन पिछले साल एमपीएल सीजन 7 की चैंपियन टीम बनी थी, लेकिन इस साल क्या उस इतिहास को दोहराया जाएगा, ये बात देखने लायक हो सकती है। लेकिन हम देख रहे हैं नरेश सर, पिछले साल के फाइनलिस्ट के बीच में ये मैच हो रहा है। एक तरफ टीम रिद्धि सिद्ध 11 शिंदीवाड़ी परखंडी, संचित भोसले सर, इनकी वो टीम जो आपको पिछले साल रनर अप की पोजीशन पर नजर आई थी, और साइद बिलवन यानी कि बाप्पा वॉशिंग सेंटर के सर्वे सर्वा प्रसाद दादा राणे, इनकी टीम जो आपको चैंपियन बनती हुई नजर आई थी। लेकिन इस मैच में कहानी कुछ आपको उलट नजर आएगी। यॉर्कर बॉल थी, खोद के निकालने की कोशिश की है, लेजर गाइडेड मिसाइल ऑन पॉइंट पर लैंड होती हुई नजर आएगी। शॉर्ट पॉइंट पर खिलाड़ी थी, आपको यहां से सिंगल आता हुआ नजर आएगा। लेकिन अभी यह मुकाबला साइदी बिलवन से काफी दूर जा चुका है और जीत के दरवाजे पर दस्तक देते हुए टीम रिद्धि सिद्ध 11 परखंडी, इस बार डंडी को किया जाएगा गोल और खिलाड़ी गेंदबाज संतोष बनेंगे पावरफुल। अक्षय नए बल्लेबाज मैदान के अंदर गई है, लेकिन इस मैच में अब आपको सिर्फ औपचारिकता नजर आएगी। शुरुआती ओवर से इस मैच में शिकंजा कसा बॉलिंग टीम ने और आखिरी दम तक कमबैक करने का मौका नहीं दिया टीम साइदे बिलवन को। इस बार भी गेंद हवा में है, विकेट का मौका बन सकता था, दूसरे के लिए वापस आएंगे। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट आपको देखने को मिलेगी। 2 रन यहां से पूरे जरूर किए गए हैं, लेकिन इक्के दुक्के का महत्व 0 के भाव के बराबर इस मैच में, और 4 और 6 का महत्व भी अब इस मैच में 0 के बराबर है,
क्योंकि आने वाली 3 गेंदें 50 रनों की जरूरत। लोअर फुल टॉस ऑन साइड पर घुमाया जरूर, दो खिलाड़ियों के बीच दरार जरूर थी, लेकिन एंड मोमेंट पर गेंद को फील्ड किया जाएगा और तब तक मिलेगा मात्र एक यानी सिंगल रन। पहली 50 लगाई बल्लेबाज अजय मोरे, 16 गेंदे 57 की वो पारी जो इस मैच में टीम रिद्धि सिद्धि 11 परखंदे को काफी आगे ले जाती हुई नजर आई। और उसके बाद टीम रिद्धि सिद्धि 11 परखंदे ने मुड़ के वापस नहीं देखा। संजीत भोसले सर, इनके चेहरे पर मुस्कुराहट आपको नजर आएगी क्योंकि उनकी टीम जीत की दरवाजे पर दस्तक दे रही है। मात्र औपचारिकता बाकी है, गेंद बची है एक और जीत टीम रिद्धि सिद्धि 11 परखंदे की। आई हेड डॉट बॉल और इसी डॉट गेंद के साथ इस मैच को दिया जाएगा अंजाम। और संजीत भोसले साहब की टीम जो अब अजय मोरे जैसे बड़े बड़े खिलाड़ियों के साथ खेल रही है, यानी रिद्धि सिद्धि 11 शिंदीवाड़ी परखंदे को मिलेगी इस टूर्नामेंट में अपनी पहली जीत। और चलेंगे हम मैन ऑफ द मैच के अवार्ड की तरफ। और मैन ऑफ द मैच के अवार्ड में नो डाउट जिस खिलाड़ी ने 16 गेंदों में 57 की एक नाबाद पारी खेली, जिसमें 6 छक्के और 3 चौवे जिनके बैट से देखने को मिले हैं, वो अजय मोरे बनेंगे इस मैच के हीरो यानी मैन ऑफ द मैच। मैदान के बाहर जब आएंगे तो आपको लाइनअप में आना है। अजय मोरे हमारे साथ ज्वाइंट होंगे प्रेजेंटेशन बॉक्स में।